मुंबई महापालिकासह 29 महापालिकांची निवडणूक पार पडलेली आहे। आता विविध पक्ष आपल्या नगरसेवकांची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात करतायत। उद्या भाजप आणि शिवसेना सुद्धा आपल्या नगरसेवकांची नोंदणी कोकण भवनच्या विभागीय आयुक्त कार्यालयात करणार आहे। खरं तर दोन्ही पक्षांनी एकत्र मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती, त्यामुळे मुंबई महापालिकेत दोन्ही पक्षाचे नगरसेवक हे एकच गट म्हणून नोंदणी करतील अशी शक्यता वर्तवली जात होती। तशा दृष्टीने चर्चा सुद्धा सुरू होती। मात्र अचानकपणे शिंदेंनी असा निर्णय घेतला की आपल्या पक्षांचे नगरसेवक हे स्वतंत्रपणे नोंदले जावेत, त्यांची नोंदणी स्वतंत्र गट म्हणून व्हावी। शिंदेंनी अचानक हा निर्णय का घेतला आणि यामागे नेमकं काय कारण आहे? शिंदेंना भाजपसोबत जाणं किंवा एकच गट म्हणून जाणं का सेफ वाटत नाही आहे? आपण पाहूयात। एकनाथ शिंदेंचा गट करणार स्वतंत्र नोंदणी। स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी शिंदेंचा महत्त्वाचा निर्णय। शिंदेंनी पुढचा धोका वेळीच ओळखला। हे दोघे एकत्र आहेत, पण तरीही दोघे वेगवेगळे आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदेंची शिवसेना दोघांनाही वाटलं होतं एक है तो सेफ है। पण आता निवडणुकीनंतर नगरसेवकांच्या गटनोंदणीची वेळ आली तेव्हा शिंदेंना वाटतंय बटेंगे तो बचेंगे। यामधली नेमकी बातमी काय? तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर नगरसेवकांची गटनोंदणी करावी लागते। दोन्ही पक्ष एकत्र गटनोंदणी करतील असंही ठरत होतं, पण आता दोन्ही पक्ष कोकण आयुक्तांकडे वेगवेगळी गटनोंदणी करणार आहेत। शिंदेंची शिवसेना स्वतःच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्रपणे गटाची नोंदणी करणार आहे। आम्ही एकत्रित लढलेलो आहोत, आम्ही एक आहोत। आता टेक्निकल लीगल काय गोष्टी आहेत मला माहीत नाही। शेवटी शिवसेना शिंदे हा एक गट आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे वेगळ्या गटांची स्थापना होऊ शकते। त्याच्यामध्ये त्याचे काही फायदे आहेत, तोटे आहेत, या सगळ्याचा सारासार विचार करून मला वाटते या संदर्भात दोन्ही पक्ष निर्णय घेत असतात। काही निर्णय झाले तरी शेवटी महानगरपालिकेत महायुती म्हणून आम्ही एकत्रच असणार। नाही, ती काय 8-10 दिवसाची चर्चा किंवा चर्चासत्र घेण्याची आवश्यकता नाही। शिंदे साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री हे एकत्रित बसून अर्धे एक तासात या सगळ्या विषयांचा निपटारा होऊ शकतो। भाजप आणि एकनाथ शिंदे महायुतीमध्ये निवडणूक लढले। आता एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांची वेगळी नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय। नगरसेवकांची एकत्र नोंदणी झाली असती तर काय झालं असतं? स्थायी समितीमध्ये सध्याच्या रचनेनुसार सत्ताधारी आणि विरोधकांची सदस्य संख्या समसमान आहे। शिक्षण समितीचे अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असल्यानं सत्ताधारी गट एका सदस्यानं स्थायी समितीत आघाडीवर आहे। शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी आणि विरोधकांचे स्थायी समितीत प्रत्येकी 13 सदस्य जातील। भाजप आणि शिंदे गटाची संयुक्त नोंदणी केल्यावर गुणोत्तर प्रमाणात बदल होऊन सत्ताधाऱ्यांचा एक सदस्य वाढू शकतो। पण संयुक्त नोंदणी झाल्यानंतर महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाचा एकच गटनेता असेल। सभागृहात आणि सर्वच समित्यांमध्ये भाजप जी भूमिका घेईल त्या भूमिकेला शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा लागेल। महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालयांऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता आहे। तसंच विविध समित्यांवर शिवसेनेला किती प्रतिनिधित्व द्यायचं याचा अंतिम निर्णयही भाजपच्याच गटनेत्याकडे राहण्याचा धोका होता। महापालिकेमध्ये शिवसेनेने स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याच्या निर्णयाचा परिणाम स्थायी समितीच्या सदस्य संख्येवर नक्कीच होणार आहे। भाजप आणि शिवसेना शिंदेंची एकत्रित गटस्थापना जर झाली असती तर कदाचित सत्ताधारी बाक्यावरचं वर्चस्व स्थायी समितीत अधिक राहिलं असतं। पण आता शिंदेंनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिंदेंच्या पदरात सदस्य संख्या कमी जरी पडणार असली तरी स्वतःचं अस्तित्व हे कायम राहणार आहे। आता शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं वेगळा गट नोंदवल्यानंतर काय होईल? शिंदेंच्या शिवसेनेला स्वतःचं अस्तित्व जपता येईल। पक्षीय संख्याबळानुसार स्वतंत्र गटनोंदणी झाल्यास स्थायी समितीत भाजपचे 8 तर शिवसेनेचे 3 सदस्य असण्याची शक्यता आहे। आता शिवसेना आणि भाजपचे 2 वेगवेगळे गटनेते असतील। प्रसंगी शिंदेंच्या शिवसेनेला भाजपपेक्षा वेगळी भूमिका एखाद्या मुद्द्यावर घेता येईल। दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालय मिळतील आणि भाजपच्या व्हीपला शिंदेंची शिवसेना बांधील असणार नाही। भाजप आणि शिवसेना मुंबई महापालिकेत महायुती म्हणून काम करणार असली
तरी एकनाथ शिंदेंच्या या निर्णयामुळे सत्तेतला समतोल आणि समित्यांवर कोण याबद्दलच्या वाटाघाटीही लांबण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे तसे भाजपबरोबर वाटाघाटींमध्ये वस्ताद मानले जातात, त्यामुळे शिंदेंनी पुढचा धोका वेळीच ओळखला आणि भाजपसोबत एकत्र गटनोंदणी टाळून शिंदेंनी स्वतःच्या पक्षाचं महत्त्व कायम ठेवल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।